नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपण सगळेच जण काम करतो पैसे मिळवण्यासाठी. पण ते पैसे जेव्हा आपण मिळवतो, त्याची गुंतवणूक नक्की कशी करावी, कुठे करावी आणि योग्यरित्या कशी करावी याचं मार्गदर्शन आपल्यासोबतचे जे आजचे गेस्ट आहेत ते आपल्याला करतात. आपल्यासोबत आहेत यशवंत शिंगवेकर सर. त्यांच्या फर्मचं नाव आहे प्रॉस्पर फिल्मार्ट. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सर्वप्रथम आम्हाला रचना सांगा. मॅडम मला इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या उपक्रमाबद्दल 365 दिवस 365 व्यक्ती याबद्दल तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आणि रेकॉर्ड हा नियर कम्प्लिशन आहे, त्याच्यामुळे तो कम्प्लीट होणारच, त्याच्याबद्दलही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. हा. सर, तुमच्या कामाबद्दल थोडं सांगा. ओके. मी बेसिकली MBA इन मार्केटिंग आहे. मी पुण्याहून MBA केलं वे बॅक इन 1990. त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झालो आणि सर्वप्रथम युनियन कार्बाइडच्या एव्हरेडी बॅटरी डिव्हिजनला जॉईन झालो. तिथे ऑलमोस्ट 4 वर्ष मी सेल्सचा एक्सपिरियन्स घेतला. डीलर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, इन्स्टिट्यूशनल सेल्स याचा एक्सपिरियन्स घेतला. आणि त्यानंतर मी स्विच ओव्हर केलं युनायटेड टेलिव्हिजनचं TS टेलिशॉपिंग नेटवर्क म्हणून होतं, जे टेलिव्हिजन वरून प्रमोट करतात प्रोडक्ट. पण माझा रिटेलचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्ही शॉपिंग शॉप कन्सेप्ट इनोव्हेट केला होता, जिथे आम्ही प्रख्यात आउटलेट्स, त्यावेळेला अपना बाजार होता, रिलीज होतं, सहकारी भंडार, अशा आउटलेट्स मधून डेमॉन्स्ट्रेशन ठेवून तिथून आमचे प्रॉडक्ट आम्ही पुश करायचो. तिथे लाईव्ह डेमो द्यायचं, त्याच्यामुळे क्लायंटला टच अँड फीलचा जो आपल्याकडे एक्सपेक्टेशन आहे ते फुलफिल होऊन क्लायंटला तिथे प्रमोट करायला फायदा व्हायचा आणि त्याचाच उपयोग टेलिशॉपिंग नेटवर्क वरून प्रोडक्ट पुश करायला भरपूर व्हायचा. तर तिथे एक साधारणतः 4 वर्ष मी काम केल्यानंतर प्रिन्स प्लास्टिक्सला मी जॉईन झालो, मटेरियल हँडलिंग डिव्हिजनला. तिथे रिजन हेड म्हणून होतो. त्यानंतर बऱ्याच वेळासाठी ईस्ट आणि वेस्ट हे दोन्ही रिजन मी सांभाळत होतो. तिथे एक 5.5 वर्ष काम केल्यानंतर श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी जी आहे, लाईफ इन्शुरन्स मध्ये डील करते, जी साऊथची प्रख्यात श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनीची सिस्टर कन्सर्न आहे, त्यांच्याकडून रिजनल मॅनेजर म्हणून मला ऑफर आली आणि तिथे मी रिजनल मॅनेजर म्हणून जॉईन झालो मुंबईला. तिथे वेस्टर्न इंडियामध्ये नेटवर्क, ऍडवायझर्सचं नेटवर्क तसंच ब्रँचेस ऍड केल्या. त्याच्यानंतर मला प्रमोशनल बेसिसवर पहिले बँगलोर आणि तिकडनं मग जयपूरला शिफ्ट झालो मी. तर जयपूरला जवळपास मी 4.5 वर्ष तिथे होतो, जिथे मी ऑलमोस्ट गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा असे 4 स्टेट्स बघायचो. पण काही फॅमिली इश्यूमुळे मग शेवटी ती जॉब सोडला आणि परत मुंबईला आलो. तेव्हा विचार केला की ज्या गोष्टी म्हणजे श्रीराम लाईफ इन्शुरन्स मध्ये काम करताना मला जाणवलं की क्लायंट्सला एक क्लायंट सेंट्रिक ऍडवाइस मिळत नाहीये, प्रॉडक्ट सेलिंग टिपिकल होत आहे. तर त्याच्यामुळे आणि क्लायंटशी बोलणं मला फार आवडतं. क्लायंटचे प्रॉब्लेम समजून घेणं, त्यावर सोल्युशन प्रोव्हाइड करणं, या गोष्टी जरा मलाही एक सॅटिस्फॅक्शन देत होत्या. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता कुठलंही प्रोफेशनल करिअर परस्यू न करता मग मी विचार केला की मग ह्या क्षेत्रामध्येच आपण हे करू, करिअर आपलं पुढे नेऊया. भरपूर टीका झाली फॅमिलीमध्ये. ऑफकोर्स आई वडिलांचा सपोर्ट तेव्हा होताच, मिसेसनी भरपूर मला सपोर्ट दिला, माझी मुलगी त्यावेळेला लहान होती, तिनेही सपोर्ट केला. त्याच्यामुळे कारण एक सॅलरी असताना तुम्हाला एंड ऑफ द मंथ एक फिक्स्ड अमाऊंट हातात मिळत असते, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रोफेशन मध्ये जेव्हा उतरता तेव्हा तुम्हाला झिरो पासून स्टार्ट करायची असते. प्रत्येक महिना हा झिरो पासून स्टार्ट होत असतो. तर तो एक फार मोठा शिफ्ट होता माझ्या करिअर मधला. पण मी तो घेतली, ती रिस्क घेतली. ऑफकोर्स फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट होता. माझे स्वतःच मी म्युच्युअल फंडचे 2002 पासून मी इन्व्हेस्टमेंट करत आलोय, त्याच्यामुळे त्या इन्व्हेस्टमेंटचाही मला फायदा झाला. कारण कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला सेटल व्हायला कमीत कमी 999 दिवस द्यायला पाहिजे सेटल व्हायला. त्या प्रिन्सिपलला अनुसरून मी माझं पूर्ण प्लॅनिंग केलं आणि स्वतः MBA होतो, ISO सर्टिफिकेशनचा एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे माझा पूर्ण प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर विश्वास आहे. त्याच्यामुळे सगळे गोल सगळे हे डिफाईन केले, त्याप्रमाणे मग मी माझं या क्षेत्रातलं मार्गक्रमण चालू केलं.
आणि आय कॅन प्राऊडली से ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे आता ऑलमोस्ट 10 वर्ष होत आले, 10 वर्षामध्ये आय एम क्वाईट एस्टॅब्लिश. पण या करिअरमध्ये जम्प घेताना जेव्हा ते सुरुवातीचं प्रिन्सिपल होतं की कुठल्याही प्रकारचं सेलिंग करणार नाही, हे तत्व बाळगलं. आणि त्याच्यामुळे अपार्ट फ्रॉम एक स्टॅच्युटरी जे रिक्वायरमेंट्स असतात, म्हणजे IRDA सर्टिफिकेट झालं, म्युच्युअल फंड रिलेटेड जे NISM सर्टिफिकेट आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी याच्यातलं जे स्पेशलायझेशन कोर्सेस असतात तो एक केला. चार्टर्ड वेल्थ मॅनेजर म्हणून जी एक डिग्री असते, जी अमेरिकन अकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट कंडक्ट करतं, ती केलं. तर त्याच्यामध्ये एथिकल वेनी कसं तुम्ही हे करायचं, क्लायंटच्या नीड्स आयडेंटिफाय करून वेल्थ मॅनेजमेंटला त्यांना गाईड कसं करायचं, या सगळ्यावर एक प्रावीण्य मिळवलं. आणि त्या दृष्टीने आता हे मार्गक्रमण चालू आहे. आता कोणते वेगवेगळे प्रकारचे फायनान्शियल प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा. असे मी जसं मी म्हटलं की फायनान्शियल रेंज प्रोडक्टची जी आहे ही पूर्णपणे आहे, म्हणजे एक्सेप्ट बँक FD आणि पोस्टाची इन्व्हेस्टमेंट हे मी डायरेक्टली करत नाही. पण जिथे गरज असेल क्लायंटला, मी जरूर तिथे गाईड करतो की हे लोन तुम्ही घ्या, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः तुमचं बँकेचे किंवा पोस्टाचे जे एजंट्स आहेत किंवा डायरेक्ट RMs आहेत त्यांची हेल्प घ्या. त्या व्यतिरिक्त मी वेल्थ मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये डायरेक्ट जे गाईड करतो लोकांना, त्याच्यामध्ये कॅश फ्लो मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर बजेटिंग आहे, इन्शुरन्स प्लॅनिंग आहे, गोल बेस इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आहे, टॅक्स प्लॅनिंग आहे, आणि इस्टेट प्लॅनिंग म्हणजे विल वगैरे बनवणं यावर मदत करतो. मग त्या दृष्टीने जे त्याच्या निगडीत जे प्रॉडक्ट्स आहेत, तर त्याच्यामध्ये इन्शुरन्स मध्ये म्हणाल तर प्युअर टर्म प्लॅन हे प्रामुख्याने मी जरूर प्रत्येकाला घ्यायला सांगतो. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स मध्ये मेडिक्लेम आणि क्रिटिकल इन्शुरन्स हे दोन प्रकार आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त हेल्थ इन्शुरन्स मध्ये पर्सनल ऍक्सिडेंटल कव्हर हाही इन्शुरन्सचा एक प्रकार आहे जो अतिशय गरजेचा आहे. तर त्या दृष्टीने मी हे चारही इन्शुरन्स क्लायंटच्या निगडीत जर का असतील, क्लायंटला रिस्पॉन्सिबिलिटी लायबिलिटी या गृहीत धरल्या, तर त्या दृष्टीने हे चारही इन्शुरन्स घेण्याचा त्याला सल्ला देतो. पण जर का क्लायंटला काही लायबिलिटी नसेल आणि रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट झाल्या असतील, तर त्यांना मेडिक्लेम सोडला तर बाकी कुठले इन्शुरन्स घेण्याची गरज नसते. मेडिक्लेम मात्र प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत ठेवलेलाच पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण मिळवत होतं, आजारावर तुम्ही तुमचं काही किती प्रिव्हेन्शन घेतलं तरी कुठल्या प्रकारचा आजार होईल हे काही सांगू शकत नाही. आणि हे महामारी सारखे जे हे आहेत, प्रकार आहेत जे टोटली अनएक्सपेक्टेड असतात, त्याच्यावर जेव्हा तुमच्याकडे लसीकरण सुरुवातीला नव्हतं तेव्हा हॉस्पिटलायझेशनची कॉस्ट प्रचंड होती. तर त्या दृष्टीने सुद्धा मेडिक्लेम प्रत्येकाला घ्यायचं मॅन्डेटरी करतो. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा आयुष्यमान योजना म्हणून लॉन्च केलेली आहे, जी फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफकोर्स थोडे लिमिटेशन्स आहे त्या स्कीमला सध्या, कारण सध्याच एक 3-4 वर्षापूर्वीच लॉन्च झालेली आहे. प्रत्येक कुठली नवीन गोष्ट जेव्हा लॉन्च होते थोडे टिथिंग इश्यूज असतातच, तर तसे इश्यू या सुद्धा प्रॉडक्टमध्ये आहे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ज्यांना इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहेत, आर्थिक गणित त्यांचे थोडे विस्कळीत आहे, अशा लोकांनी आयुष्यमान योजना जरूर घ्यायला पाहिजे. तर इन्शुरन्समध्ये हे 4 प्रकार झाल्यानंतर मग इन्व्हेस्टमेंटला जेव्हा येतो, तर त्यांच्या गोलला निगडीत मग तुमच्याकडे जसं मी पहिले म्हटलं की बँक FD आहे, रिकरिंग डिपॉझिट आहे, पोस्टाचे इन्व्हेस्टमेंट आहे. या तीनच्या व्यतिरिक्त जर का म्हटलं तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आहे. डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये प्रत्येकाचं रिस्क प्रोफाइलिंग वेगळं असतं. मग त्यांच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे आणि त्यांच्या गोल प्रमाणे कुठल्या प्रकारच्या शेअर मार्केटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कुठले शेअर्स घ्यायला पाहिजे, त्यावर मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर काही HNI, अल्ट्रा HNI किंवा NRI लोक असतात, तर त्यांना PMS चाही सपोर्ट देतो मी त्यांना, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना प्रामुख्याने त्यांचं रिस्क प्रोफाइलिंग लक्षात घेतो, त्यांचे आर्थिक गोल्स काय आहेत ते लक्षात घेतो. आणि कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंगला त्यांना मोटिवेट करत नाही. म्हणजे मोतीलाल ओसवाल जी प्रख्यात कंपनी आहे, त्यांचा एक सिद्धांत आहे, बाय राईट्स सिट टाईट, त्या हिशोबानेच त्यांना गाईड करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचे आर्थिक गणित ची मांडणी करायला अतिशय सोपं जाईल याचा विचार मी करतो. त्याच्यानंतर टॅक्स प्लॅनिंग करताना जर का जी इन्व्हेस्टमेंट करतो आहे, तर त्याचा त्यांना टॅक्स सेव्हिंग साठी कसा उपयोग होईल, ATC, ATD झालं किंवा 24 झालं, ATG झालं, ह्या भरपूर वेगवेगळ्या सेक्टर्सचा त्यांना कसा उपयोग या इन्व्हेस्टमेंट थ्रू होईल याचा त्यांना गायडन्स देतो.
आणि प्रत्येक माणसाने किंवा फॅमिलीनी म्हणा ज्यांच्याकडे ऍसेट्स आहे त्यांनी विल बनवणं अतिशय महत्वाचं असतं. की आपली जी संपत्ती आहे, नॉमिनेशन म्हणजे तुमची संपत्ती नेक्स्ट जनरेशन पास होईलच याची गॅरंटी नाहीये. काही जर का क्लिष्ट इश्यू जर का रेज झाले तर अशा याच्यामध्ये विल असलेलं केव्हाही योग्य असतं. तर विल बनवायला सुद्धा मी त्यांना हेल्प करतो, ज्यामध्ये मी नेक्स्ट जेन म्हणून एक कंपनी आहे, अमेरिकन अकॅडमी आणि सीसी चोक्सी यांच्या कोलॅबोरेशन मध्ये ती फॉर्म झालेली आहे. तर त्यांचा सहारा घेतो. त्यांच्या गायडन्स मध्ये मी त्यांना क्लायंटला बिल बनवायला सुद्धा मदत करतो, जेणेकरून असलेली संपत्ती नेक्स्ट जनरेशनकडे कशी पास होईल याच्यावर गायडन्स. तर ह्या सगळ्या प्रॉडक्ट मिळून ही वेल्थ मॅनेजमेंटची प्रोसेस असते. पण अगेन मी रिपीट करीन आणि म्हणजे प्राऊडली हे करेन की ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं प्रॉडक्ट सेलिंग मी इन्सिस्ट करत नाही. त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना प्रॉडक्ट रेकमेंड. आणि या सगळ्या वेल्थ मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये सेबी जी रेग्युलेटर आहे त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे कुठली फी आकारत नाही. तर कुठल्याही प्रकारची फी आकारत नाही. हे इन्सिडेंटल ऍडवाइस मध्ये मी त्यांना गाईड करत असतो. तर जेव्हा आपण फायनान्शियल ऍडवायझरी म्हणून बघतो, तेव्हा आपण युजली लोकांना सांगतो की इन्फ्लेशनच्या जास्त जिथे आपल्याला रिटर्न मिळतो तिथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ते तसे का करायला पाहिजे त्याच्याबद्दल थोडं सांगा. अशी टाइम व्हॅल्यू मनी प्रमाणे प्रत्येक रुपीचं जे डेप्रिशिएशन होत असतं तर ते इन्फ्लेशन मध्ये समावित असतं. म्हणजे जर का तुम्ही म्हणजे माझंच एक एक्झाम्पल घेतलं, मी सर्वप्रथम माझी गाडी घेतली होती, टू व्हीलर घेतली होती 1987 मध्ये. त्यावेळेला मी पेट्रोल जे भरत होतो ते 3 रुपये लिटरने पेट्रोल भरत होतो. आज पेट्रोलचा भाव 105 आणि 106 रुपये आहे. तर ही जी प्राइस वाढलेली आहे हे इन्फ्लेशन आहे, महागाई दर शुद्ध मराठीत. तर तुमची कुठली इन्व्हेस्टमेंट ही महागाईला जर का बीट करणारी नसेल तर तुमच्या व्हॅल्युएशन किंवा तुमच्या संपत्तीला काही अर्थ राहत नाही. ती इनफॅक्ट निगेटिव्ह ग्रोथ झाली. किंवा फॉर एक्झाम्पल कुठल्याही रिटर्न जर का महागाईपेक्षा कमी असेल तर ती निगेटिव्ह तर झालीच झाली. प्रत्येक कमाईवर तुमची जी काही आर्थिक इन्व्हेस्टमेंट आहे त्याची जी मॅच्युरिटी प्रोसिडिंग एक्सेप्ट काही जसं इन्शुरन्स झालं, पीपीएफ झालं, हे टॅक्स फ्री असतात. पण अदरवाईज बाकी प्रत्येक गोष्टीवर टॅक्स हा लागू होतो. मग टॅक्स जर का डिडक्ट केला तर नेट रिटर्न जर का इन्फ्लेशनला बीट करणारा नसेल तर त्या इन्व्हेस्टमेंटला काही उपयोग होत नाही. म्हणजे आज 100 रुपयाची वस्तू पुढच्या वर्षी 7 रुपये 7% इन्फ्लेशनने 107 रुपये होणारच आहे. तर त्याच्यामुळे तुमची मिनिमम बेअर मिनिमम जे टार्गेट असायला पाहिजे की हे इन्फ्लेशनला बीट करणार असायला. पण ऍट द सेम टाइम जर का तुमचं ऍसेट अलोकेशन सुद्धा हा महत्वाचा प्रकार आहे. तुमच्या गोल प्रमाणे तुमच्या शॉर्ट टर्म गोलसाठी मग एखाद वेळेला इन्फ्लेशनला बीट नाही झालं तरी चालेल, पण कॅपिटल प्रोटेक्शन अशा ठिकाणी महत्वाचं असतं. तर तो सुद्धा एक भाग महत्वाचा आहे. पण लॉंग टर्म गोल्स जर का तुमचं फॉर एक्झाम्पल आता जर का घ्यायचं म्हटलं की एज्युकेशन इन्फ्लेशन, आज जर का आता माझी स्वतः मुलगी जी आहे US ला गेलेली आहे 2 वर्षाच्या MS कोर्ससाठी ऑलमोस्ट अराउंड तिला 50 lakhs कॉस्टिंग एक्सपेक्टेड आहे. त्याच्यापैकी बऱ्यापैकी कॉस्ट एज्युकेशन लोन मध्ये मिळतं, पण बाकीची 35% तुम्हाला पे करायचे असतात. पण ही जी 50 lakhs आहे ही जर का आज जर का माझ्याकडे कोणी क्लायंट आला ज्याची मुलं 5 आणि 7 वर्षाची आहे, आता 5 आणि 7 वर्षाच्या मुलांना पुढे जाऊन काय करणार आहेत हे आता सांगता येत नाही. पण त्यांना गोल जे त्यांना डिफाईन करायला सांगतो हे हायर हायर साईडला डिफाईन करायला सांगतो. म्हणजे जर का मुलं पोस्ट ग्रॅज्युएशन साठी US ला गेले तर एज्युकेशन इन्फ्लेशन हे 11% आहे. मग आजचे 50 लाख रुपये जर का 20 वर्षानंतर पकडले तर ते ऍटलिस्ट 3 टाइम्स कमीत कमी झालेले असतील. मग त्याप्रमाणे त्यांचे इन्व्हेस्टमेंट करायला हवं. मग ही इन्व्हेस्टमेंट जर का तुम्ही एखाद्या बँकेच्या FD मध्ये केली तर तो इन्फ्लेशनलाही बीट करणारा नाही राहणार. मग अशा ठिकाणी तो जो आहे ते निगेटिव्ह ग्रोथ आहे. आणि याच्यामध्ये एक प्रामुख्याने मी करेन की बरेचदा लोक इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये गफलत करतात. इन्शुरन्स हे प्रॉपरली आणि प्युअरली इन्शुरन्स म्हणूनच ट्रीट करायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही माणसाला हे त्याचं रिप्लेसमेंट म्हणून इन्शुरन्स कव्हर घ्या. इन्शुरन्सकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून कधीही बघू नये. तर ही अजूनही चूक भरपूरदा लोक करतात. त्याच्यामुळे यावर मी लोकांना मार्गदर्शन करतो की इन्शुरन्स घेताना प्युअर रिस्क कव्हर म्हणजे प्युअर टर्म प्लॅन घ्या. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही इव्हन FD किंवा RD जरी केलं तरी इन्शुरन्सचे जे एन्डोमेंट प्लॅन्स असतात त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त रिटर्न मिळेल. तर ह्या दृष्टीने विचार करता इन्फ्लेशनला बीट करणारं तुमच्याकडे
इन्व्हेस्टमेंट असणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही हा जो मुद्दा म्हणालात तो अतिशय योग्य मुद्दा आहे, कारण का अनेक ठिकाणी आपण बघतो की लोक इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट म्हणून ट्रीट करतात. आणि आम्ही देखील जेव्हा अनेक लोकांना विचारतो की तुम्ही हिच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का, तर त्यांचं उत्तर असं, हो आम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे. तर हे खूपच महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं तुम्ही सांगितलंय की इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट म्हणून ट्रीट करू नये आणि इन्शुरन्सला फक्त इन्शुरन्स म्हणूनच आपण ट्रीट करायला हवं. तर त्याचसोबत अजून एक चुकीची गोष्ट जी आपल्या मार्केटमध्ये आज आपण बघतोय की अनेक ऍडव्हर्टिजमेंट आपण बघतो जिथे लोक सांगतात, क्लेम करतात की आम्ही महिन्याला तुम्हाला 2%, 3%, 5% देऊ. आणि लोकांना हाव असते किंवा लोकांना जास्त पैसे पाहिजे असतात, त्याच्यासाठी लोक अशा पॉलिसीजकडे किंवा अशा स्कीम्स मध्ये जातात. तर हे किती योग्य आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. असे जगामध्ये कुठलीही एक्सेप्ट सोव्हिरियन गॅरंटी म्हणजे गव्हर्नमेंटची गॅरंटी जी आहे, जी एफडी तून मिळते किंवा कुठल्याही प्रकारचे बॉन्ड्स जेव्हा गव्हर्नमेंट आरबीआय थ्रू इश्यू करते, तर त्याच्यामध्ये जी गॅरंटी असते ही सोव्हिरियन गॅरंटी म्हटलं जातं. तर ही गॅरंटी सोडली तर कुठल्याही प्रॉडक्टमध्ये गॅरंटी नाही. ओके. आणि ही गॅरंटी फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट रिलेटेड इन्स्टिट्यूटच देतात. तर बाकी हे जे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे हे नथिंग बट मार्केटिंग गिमिक आहे. आणि याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली लोक हात पोळल्यानंतरही अजूनही परत परत त्याकडे ओढले जातात. म्हणजे मी याच्यामध्ये एक उदाहरण देईन की क्रिप्टो करन्सी. ओके, माझ्याकडे बरेचदा इन्व्हेस्टर्स येतात. क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन हे एवढंच माहिती आहे त्यांना. तर ह्याच्यामध्ये जी काय ग्रोथ मागच्या 5 वर्षामध्ये झालेली आहे, तर त्याच्यामुळे लोक आकर्षित होतात. आज क्रिप्टो करन्सीला भारतामध्ये अजून मान्यता नाहीये. ओके, पण तरी सुद्धा लोक म्हणतात आम्हाला क्रिप्टो बिटकॉइन मध्ये आम्हाला इन्व्हेस्ट करा. आज बिटकॉइनची कॉस्ट काही लाखामध्ये आहे, एक कॉइन घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा. तर त्याचं फ्रॅक्शन मध्ये तुम्ही परचेस करू शकता. पण लोक अजूनही त्या हवे पोटी की जेव्हा क्रिप्टोवर अजून कुठल्याही प्रकारचं रेग्युलेशन नाहीये, फक्त काही एक्सचेंजेस त्याची देवाणघेवाण चालते. पण त्या एक्सचेंजेसवर सुद्धा कुठल्याही प्रकारचं कोणाचाही कंट्रोल नाहीये. गव्हर्नमेंटने सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं यावर कंट्रोल किंवा रेग्युलेशन आणलेलं नाही, कुठल्याही गव्हर्नमेंट. वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्याला थोडं रेग्युलराईज झालेलं आहे, पण इंडियामध्ये अजूनही क्रिप्टोला मान्यता दिलेली नाहीये. तर त्याच्यामुळे लोक ह्या प्रकारच्या स्कीम्समध्ये प्रामुख्याने आकर्षित होत जातात. बऱ्याचशा पतपेढ्या असतात की ज्याच्यामध्ये अजूनही सांगितलं जातं की तुम्हाला 12%, 15% रिटर्न्स मिळतील. हे कसं आहे, हे गणित जोपर्यंत तुमचा कॅश फ्लो असतो तोपर्यंत पतपेढीला हे शक्य होतं, पण जेव्हा कॅश फ्लो आखडला जातो तेव्हा हे गणित कुठे ना कुठे चुकतं. मग याच्यामध्ये बऱ्याचदा जे इन्व्हेस्टर असतात त्यांचे नुकसान होतात. किंवा बऱ्याचदा ज्वेलर्स लोक स्कीम लॉन्च करतात, कुठल्या प्रकारचे बीसी म्हणा किंवा कुठल्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट ज्वेलर्स कडे, ज्याच्यामध्ये सुद्धा रिटर्न 12 आणि 15% पर्यंत गॅरंटेड दिला जातो. हे कुठल्याही प्रकारचे गॅरंटी जी आहे ही कधीही अपेक्षित आणि पूर्णपणे अस्तित्वात येत नाही. तर त्याच्यामुळे लोकांनी अशा प्रकारचे जे गॅरंटेड प्रॉडक्ट्स आहे त्याचा पूर्णपणे सखोल अभ्यास करावा आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट कॉल डिसिजन घ्यावं किंवा जे तज्ज्ञ लोक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करा. ज्याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनर जे आहे, जे सीएफपी आहे किंवा मी स्वतः सीडब्ल्यूएम आहे किंवा एनआयएसएम रिलेटेड काही सर्टिफिकेट लोक असतात, हे जे क्वालिफाईड लोक आहे यांच्याकडून अशा प्रॉडक्ट रिलेटेड सल्ला घ्या आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कुठल्याही प्रकारच्या मार्केटिंग गिमिक्सला प्रलोभनाला बळी न पडता तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या गोलशी आणि तुमच्या रिस्क प्रोफाईलशी निगडीतच असावी, हा माझा आग्रह असेल. यासोबत तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची सर्व्हिस देखील देता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. असे इन्व्हेस्टमेंटचं जसं मी म्हटलं की याच्यामध्ये बरेचसे प्रकारचे आहेत. प्रामुख्याने जो आहे, मी कुठलाही इन्व्हेस्टर आला तर त्याला आजही आपल्याकडे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी, डायरेक्ट इक्विटीमध्ये लोकांचं इन्व्हॉल्वमेंट नाहीये. आज आपल्या इंडियाच्या टोटल पॉप्युलेशनच्या हार्डली 5.5 ते 6% लोक फक्त म्युच्युअल फंड आणि इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. हे प्रमाण जर का डेव्हलप कंट्रीच्या मानाने म्हटलं तर हे 48 ते 55% मध्ये, त्याच्या मानाने हे फार पॅथेटिक आहे. पण याच्याच निगडीत जसं मी आता क्रिप्टोचं उदाहरण घेतलं, क्रिप्टोमध्ये लोक इन्व्हेस्ट करणाऱ्यांची लोकसंख्या जी आहे 10 CR प्लस आहे. किंवा काही गेम्स असतात, जसं बरेचसे गेम्स आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅन कार्ड रिलेटेड एम्पॅनलमेंट करावं लागतं. त्याच्यामध्ये सुद्धा 10 CR प्लस पॅन कार्ड त्याच्यामध्ये एनरोल्ड आहे. तर त्या मानाने जे
म्युच्युअल फंड मध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. 5 पॅन कार्ड फक्त युनिक पॅन कार्ड फक्त रजिस्टर्ड आहे. तर जेव्हा कोणी इन्व्हेस्टर, जेव्हा जो लेमॅन असतो, ज्याला इन्व्हेस्टमेंटचं काही माहित नसतं, तर त्याला सुरुवात ही प्रामुख्याने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे असतील तर म्युच्युअल फंडनी करायचे. कारण म्युच्युअल फंड हे अतिशय लवचिक बनवलेलं आहे. ह्याला तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या रिस्क प्रोफाईल प्रमाणे याला रिटर्न तुम्ही त्याला मोल्ड करू शकता. तर ह्याच्यामध्ये जवळपास 42 म्युच्युअल फंड कंपनीज आहेत. अजून म्युच्युअल फंड कंपन्या ऍड होणार आहेत. ह्याच्यामध्ये साधारणतः 3,500 ते 4,000 स्कीम्स वेगवेगळ्या अवेलेबल आहेत. आणि या सगळ्या स्कीम ज्या आहेत, या सेबी जे रेग्युलेटर आहेत यांनी अप्रूव्ह केल्यानंतरच लॉन्च केल्या जातात. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन मिळतं. रिस्क तुमची प्रोफाईल, रिस्क जी आहे ही कमी होते, कारण रिस्क मिटिगेट झालेली असते कारण डायव्हर्सिफिकेशनमुळे. प्लस रिटर्नचे सुद्धा चान्सेस अतिशय उत्कृष्ट असतात. कारण ह्याच्यामध्ये ही जी म्युच्युअल फंडचा जो फोलिओ मॅनेज करणारे लोक असतात हे क्वालिफाईड फंड मॅनेजर्स असतात आणि त्यांना क्वालिफाईड टीम एक त्यांना असिस्ट करत असते. आणि जे बेंचमार्क त्यांनी जे सेबीला प्रोजेक्ट केलेला आहे, स्कीमचा एक आउटलाईन ब्रॉड व्ह्यू जो हे केलेला आहे प्रोजेक्ट, त्याच्या त्या दायऱ्यामध्येच त्यांना काम करायचं असतं. मग ह्याच्यातून म्युच्युअल फंड मधून एकदा लोकांना सवय झाली की काही लोक असतात की ज्यांना थोडं अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांना डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये उतरायचंय, मग त्यांना इक्विटी मार्केटमध्ये डायरेक्ट त्यांना सल्ला देतो की ज्याच्यामध्ये अगेन ट्रेडिंग नाही, म्हणजे इंट्राडे किंवा फ्युचर अँड ऑप्शन हे प्रकार मी अजिबात स्ट्रिक्टली नो आहे. पण त्यांना प्रॉपर स्कीम कुठल्या प्रकारचे घ्यायच्या ह्याच्यामध्ये मोतीलाल ओसवाल बरोबर माझं टायअप आहे, तर त्यांच्या तज्ञांचा मी सल्ला घेतो. तर त्याच्यामध्ये इंटेलिजंट ऍडवायझर पोर्टफोलिओ म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट साईज 2.5 लाख आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे. तर त्याच्यातून लोकांना कारण ही अमाऊंट जशी आहे की ही लोक एक ऍव्हरेज मिडलमॅन अफोर्ड करू शकतो, 2.5 लाख, 5 लाख, 10 लाख. तर त्याच्यातून त्यांना आयपी थ्रू इन्व्हेस्ट, कारण त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन चांगलं असतं. दे चार्ज सम फी, पण दॅट इज ऑन अॅन्युअल बेसिस. तर ती फी जी आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हा कॉन्सन्ट्रेटेड फोलिओ आणि फोकस्ड फोलिओ असल्यामुळे लोकांना रिटर्न चांगले मिळतात. डायरेक्ट मी जर का शेअर मार्केटमध्ये उतरायचं झालं तर मी कसला सहारा घेईन, आयदर टीव्ही न्यूजचा घेईन किंवा न्यूजपेपरचा घेईन किंवा जे युट्यूब मध्ये सो कॉल्ड एक्सपर्ट असतात त्यांचा सल्ला घेईन. जो सल्ला अजिबात घेऊ नये कुठल्याही माणसाने, याच्यामध्ये तज्ज्ञ मंडळींचाच घ्यावा. आणि ट्रेडिंग कृपया टाळावं. ट्रेडिंग कुठल्या प्रकारचे करू नये, बाय आणि होल्ड करा. एक प्रॉपर तुमचं ध्येय साध्य झालं, मार्केट त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टला, पर्टिक्युलर शेअर्सला तेवढे जर का व्हॅल्युएशन झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक्झिट करायचं सुद्धा एक्झिट करू शकता. हा मार्गही झाल्यानंतर काही HNIs असतात, अल्ट्रा HNIs असतात, ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी अजून अमाऊंट जास्त उपलब्ध असते, किंवा इव्हन NRI सुद्धा आहे. आज नॉन रेसिडेंट इंडियन्सला त्यांचे NRE अकाउंट आणि NRO अकाउंट हे जे बँकेचे अकाउंट त्यांना अलाउड आहे, हे अकाउंट्स मध्ये जी अमाऊंट असते ही बँकेच्या RMsला कोट अनकोट ही दिसते आणि त्याचा ते गैरफायदा घेतात. तर त्याच्यामध्ये इन्शुरन्स गैर पद्धतीने विकल्या जातात त्यांना. त्याच्यामुळे असे बरेचसे NRIs मी आता स्पेशली फोकस करतोय लिंक्डइन प्रोफाईलवरून. त्याच्यामुळे हे NRI सुद्धा माझ्याकडे अप्रोच होतात. तर बरेचसे NRI किंवा HNI, अल्ट्रा HNI यांच्याकडे काही रक्कम उपलब्ध असते जी, तर त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा त्यांना सहारा देतो. आज इंडियामध्ये बऱ्याचशा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. तर हे कसं आहे की तुम्ही शेअर टॅक्सी आणि शेफर ड्रिव्हन कार ह्याच्यामधला हा प्रकार झाला. म्युच्युअल फंड हे बेसिकली लोकल सारखं झालं की ज्याच्यामध्ये सगळे इन्व्हेस्टर एकत्रपणे प्रवास करू शकतात. पण PMS हे कसं एक शोफर ड्रिव्हन कार झाली, ज्याच्यामध्ये शोफर हा फक्त तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला ड्राईव्ह करत असतो. तर ह्या PMS मधून हा कॉन्सन्ट्रेटेड असतो. पण अगेन हे लोक सुद्धा कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिंगला बढ़ावा देत नाही. बाय राईट आणि सीट राईट या प्रकारावरच किंवा योग्य प्रकारचे स्टॉक्स घ्यायचे, मग त्या स्कीमला, त्या पर्टिक्युलर सेक्टरला कशा प्रकारची ग्रोथ अपेक्षित आहे याप्रमाणे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट त्यांची राहते. आणि त्याच्यानंतर अप्रोप्रिएट टाइमला जेव्हा वाटतंय की आता मार्केट सॅच्युरेशन पॉइंटला आलाय किंवा काही प्रकारची व्हॉलॅटिलिटी अपेक्षित आहे, कारण हे आता 2024 इलेक्शन इयर आहे, त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात व्हॉलॅटिलिटी अपेक्षित आहे. तर या वेळेला किंवा मॅक्रो अनालिसिसवर बघितलं, जगामध्ये बऱ्याचशा उलाढाली चालू आहे, 2 ठिकाणी युद्ध चालू आहे, आर्थिक रिसेशन जे आहे, बऱ्याचशा कंट्रीजमध्ये रिसेशन हिट झालेलं आहे. याचाही बऱ्याचशा प्रमाणात भारतीय इकॉनॉमीवर फरक पडतो आहे.
पण फंडामेंटली भारतीय इकॉनॉमी स्ट्रॉंग फुटेजवर आहे, कारण आपली एक डेव्हलपिंग कंट्री आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर, बऱ्याचशा गोष्टी, आणि तुमच्यासारखी यंग जनरेशन आहे ज्यांच्याकडे स्पेंड करायची ताकद आहे. तर तीच हे गृहीत धरता भारतीय इकॉनॉमीला अतिशय सोन्याचे दिवस आहे. तर जसं म्हणतात की अमृतकाल योग आहे, तर नेक्स्ट 25 वर्ष डेफिनेटली भारताचे आहे. तर त्या दृष्टीने लोकांनी ह्या रिलेटेड म्युच्युअल फंड किंवा डायरेक्ट शेअर्स मध्ये, किंवा त्यांची आर्थिक कॅपॅसिटी चांगली आहे त्यांनी पीएमएस मध्ये इन्व्हेस्ट करा. पण ह्याच्यासाठी तथ्यांचा सल्ला घ्या. डू इट युअर सेल्फ जो आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक माणूस तेवढं एक्सपर्टीज गेन नाही करू शकत, त्याच्यामुळे शक्यतो टाळा. ज्याच्याकडे ते नॉलेज आहे त्यांनी ते यूज केलं तर हरकत नाही. पण अदरवाईज तुम्ही जे तज्ञ मंडळी आहेत त्यांचा सल्ला घ्या. किंवा फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायचं एक आहे लोकांचं. म्हणजे ट्रेडिशनली आपण इंडियन्स लोक रिअल इस्टेट, गोल्ड आणि एफडी हे 3 प्रकार आपल्याला हृदयाशी निगडित आहे. पण आता रिअल इस्टेटमध्ये जर का इन्व्हेस्ट करायचे झाले तर ऑन एव्हरेज कॉस्ट खूप हायर साईडला जाते. 50 लाख तर बेअर मिनिमम पाहिजे एक 1 BHK 2 BHK घर घ्यायचं एरियाप्रमाणे. पण एवढी लमसम इन्व्हेस्टमेंट करता आणि जर का ते रेंटल इल्ड त्याच्यातून जर का कॅल्क्युलेट केला तर रेंटल इल्ड हा 2 आणि 2.5% वरती जात नाही. तर त्याच्यामुळे प्रॉपर्टीमध्ये, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट न करता आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मागच्या 5 वर्षापासून रिट्स आणि इन्व्हिट्स हे 2 प्रकार लॉन्च केलेले आहेत. REITS आणि INVITS. इन्व्हेट्स, तर रिट्स हे रेंटल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि इन्व्हेट्स इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्ट करतात. तर ह्या 2 प्रकार लॉन्च केलेले आहेत. भारतामध्ये हे दोन्ही प्रकार फार उशिराने लॉन्च झालेले आहेत. ह्याच्या कंपॅरिझन मध्ये जर का युएस मध्ये तुम्ही म्हटलं तर युएस मध्ये रिट्स मध्ये सुद्धा भरपूर कंपन्या उपलब्ध आहे आणि इन्व्हिट्स मध्ये सुद्धा भरपूर कंपन्या आहेत. तर ज्या लोकांना रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचे त्यांनी फिजिकल रिअल इस्टेट न घेता या 2 प्रकारामध्ये इन्व्हेस्ट केलं तर जास्त फायदा. सर, गेल्या 33 वर्षामध्ये 300हून अधिक क्लायंट तुमच्या सोबत जुडलेले आहेत. तर इतक्या 33 वर्षामध्ये काही अनुभव तुम्हाला आले असतील लोकांचे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. अनुभव तर वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत. एक क्लायंट माझ्याकडे साधारणतः एक आजपासून 8 वर्षापूर्वी आलेले. तर त्यांच्याकडे एन्डोमेंट पॉलिसीज भरपूर होत्या. BARC सारख्या प्रख्यात संस्थेमध्ये ते सिनियर सायंटिस्ट होते. आणि त्यांचं पूर्ण फोलिओचा स्टडी केल्यानंतर त्यांच्या रिस्क ह्याच्याप्रमाणे, त्यांच्या प्रोफाईल प्रमाणे त्यांचं इन्शुरन्स कव्हर अप्रोप्रिएट होतं असं मला जाणवलं. त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन केलं. त्यांचे लायबिलिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी हे विचार करता त्यांच्याकडे जे एन्डॉमेंट पॉलिसी होतं त्याच्यातून कव्हर त्यांना बेअरली 10 लाखाचं होतं, ज्याच्यासाठी ते प्रीमियम अराउंड 70-75,000 पे करत होते. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना समजावून सांगितलं आणि त्या पॉलिसी सरेंडर केल्या आणि त्यांना 1 करोडचं प्युअर टर्म प्लॅन घेऊन दिला. तर प्युअर टर्म प्लॅन मध्ये कुठल्या प्रकारची मॅच्युरिटी व्हॅल्यू नसते. जर का पॉलिसी टर्मच्या दौरान जर का पॉलिसी होल्डरची डेथ झाली तर त्याच्या नॉमिनीला ती पूर्ण अमाऊंट दिल्या जाते. तर ह्या पर्टिक्युलर क्लायंट्सला जेव्हा मी ते दिलं आणि त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर पॉलिसी घेतल्यानंतर 6 वर्षांनी कार्डियक अरेस्टने त्यांची डेथ झाली. आता फॅमिलीला हा इमोशनल लॉस तर होता, पण डेथ झाल्यानंतरची डेथ आणि टॅक्सेस हे दोन्ही अनअवॉइडेबल आहे, ह्याला कोणी अवॉइड करू शकत नाही. तर हे त्याप्रमाणेच जर त्यांना इमोशनल लॉस तर झाला, पण त्याच्यानंतर कागदपत्र हे केल्यानंतर ही पॉलिसी पर्टिक्युलरली ICICI प्रुडेन्शियल इन्शुरन्सची होती. तर त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर विदिन 96 आवर्स मध्ये नॉमिनीच्या अकाउंटला ती अमाऊंट 1 करोडची अमाऊंट क्रेडिट झाली होती. त्याच्यामुळे फॅमिलीला फायनान्शियल सिक्युरिटी आली. त्याच्यामुळे त्यांच्या मुलाचं शिक्षण झालं, इव्हन त्यांच्या स्पाऊस ला सुद्धा फायनान्शियल स्टेबिलिटी आली आणि त्याच्यानंतर त्यांचं पुढचं जीवन सुरळीत झालं. हा एक अनुभव झाला. दुसरा, मी स्वतः कोविडनी हॉस्पिटलाइज होतो. हॉस्पिटलाइज असताना बरेच जाणवलं की लोकांचे मेडिक्लेम होत नाहीये काही गैरसमजुतीमुळे. कुठली इन्शुरन्स कंपनी क्लेम एक मौजे खातर रिजेक्ट करत नाही. त्यांनाही त्यांच्या रूल प्रमाणे काम करायचं असतं. त्याच्यामध्ये जर का ते क्लेम फिट नसेल होत तर तो रिजेक्ट करण्याचं त्यांना, किंवा काही माहिती अनाभितपणे इनोसंटली सुद्धा हाईड केल्या जाते, त्याच्यामध्ये सुद्धा क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. तर ह्या सगळ्याचं हे धरून मी एक
फेसबुकवर कॅम्पेन रन केलं होतं की ज्या कोणाला मेडिक्लेमच्या रिलेटेड क्लेम रिजेक्ट झाले असतील किंवा क्लेम प्रोसेसिंगला प्रॉब्लेम होत असतील तर मला तुम्ही संपर्क साधा म्हणून. आणि ही टोटल जी सर्व्हिस होती ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेली, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक अपेक्षा नव्हती. तर त्याच्यामध्ये जवळपास 13 ते 14 लोकांनी अप्रोच केला होता आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. आणि आय कॅन प्राऊडली से की या पूर्ण 13 ते 14 लोकांचं क्लेम सेटल झाले होते, ज्याच्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंटेशन काही प्रॉपर वतीने रिसबमिट करावे लागले. काही ठिकाणी रिजेक्ट झालं होतं तर त्यांना ओम्बुड्समन कडे गाईड केलं. लोकांना अजून कल्पना नाहीये की जर का इन्शुरन्स कंपनी क्लेम रिजेक्ट केला दॅट डझंट मीन की तुमची क्लेमची फाईल बंद झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीव्हन्सेस सेलला तुम्ही अप्रोच करू शकता. आयडीएचं ग्रीव्हन्सेस सेल आहे त्याला अप्रोच करू शकता. तिथूनही सोल्युशन नाही आलं तर तुम्ही ओम्बुड्समन म्हणून आहे एक स्टॅच्युटरी बॉडी गव्हर्नमेंटने फॉर्म केली आहे त्यांना अप्रोच करू शकता. तिथूनही फेवरेबल नाही जर का आला तर मग तुमच्याकडे सिव्हिल कोर्टला अप्रोच करायचा ऑप्शन उपलब्ध असतो. पण हे या पर्टिक्युलर सिक्वेन्सने जाणं अपेक्षित आहे. हे कोविडमध्ये मी जे सर्व्हिस दिली होती त्याच्यामुळे मला भरपूर लोकांचं क्लेम सेटल करता आले. त्याच्यानंतर बरेचसे लोक इन्व्हेस्ट जे करतात त्यांची काही आर्थिक गणित असतात. मुलांना शिक्षणासाठी फॉरेनला पाठवणं किंवा मुलांचे लग्न आहे तर त्या दृष्टीने त्यांची जी प्लॅनिंग केलं होतं तर त्या वेळेला जेव्हा त्यांचे जे गोल असतात त्याप्रमाणे रक्कम त्यांना त्या पर्टिक्युलर गोलसाठी उपलब्ध होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अतिशय बघण्यासारखा असतो. आणि त्या दृष्टीने एक समाधान सुद्धा मिळतं की लोकांचे आपण आर्थिक गणितासाठी ते अचीव करण्यासाठी आपण त्यांना मदत करतोय. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये ह्या दृष्टीने जे फायनान्शियल अवेअरनेस आहे हे अतिशय कमी आहे, अतिशय कमी. आणि पर्टिक्युलरली आज वुमन डे आहे, वुमन डेच्या दृष्टीने सांगतो की फिमेल्स मध्ये तर हे अजूनही पर्सेंटेज लो आहे. त्याच्यासाठी बाकी कोणी नाही, आम्ही मेल कम्युनिटीज त्याला जबाबदार आहे. आम्ही मेल च्युअनिस्ट ज्याला म्हणतो की आम्हाला वी नो एव्हरीथिंग, बायकांना त्याच्यातलं कळत नाही, त्यांना सांगायची गरज नाही. ही जी कल्पना आहे ही पूर्णपणे चुकीची आहे. एक सगळ्या फिमेल्स मध्ये म्हणजे आय कॅन वाउच फॉर दॅट की एक सिक्स सेन्स असतो. कुठलेही डिसिजन घ्यायचं असेल तर ते बरोबर आहे की नाही एक सिक्स सेन्स त्यांचा आतून आवाज येतो. तर त्या दृष्टीने त्यांचा सल्ला घेणं, त्यांना त्या आर्थिक निर्णयामध्ये सामील करणं ही आजच्या प्रत्येक कुटुंबाची गरज आहे. त्या दृष्टीने मी जेव्हा कुठलाही क्लायंट माझ्याकडे येतो सुरुवातीला त्यांना मी स्पाउसला इन्व्हॉल्व करणं कंपल्सरी करतो. तर बरेचदा मी क्लायंट लूज पण केलेले आहे मोठ्या मोठ्या तिकीट साईटचे. जेव्हा क्लायंट म्हणतो की नाही मला माझ्या बायकोला काही सांगायचं नाहीये तर त्यावेळेला मी सुद्धा ठाम असतो की नाही मी करीन तर तुम्हाला तुमच्या स्पाउसला इन्व्हॉल्व करावंच लागेल. जर का नसेल करायचं तर मग डेफिनेटली तुमच्याकडे दुसरं ऑप्शन अवेलेबल आहे, तुम्ही दुसरा ऍडवायझर शोधू शकता. पण आज काळाची गरज आहे की आपल्या फॅमिलीला म्हणजे पर्टिक्युलरली स्पाउसला तुम्ही फायनान्शियल मॅटर्स मध्ये इन्व्हॉल्व करून द्या. तसेच तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे हे कुठेतरी डॉक्युमेंट करून ठेवा. आज बरेचदा लोक जे आहे डॉक्युमेंट करत नाही. आज माझ्याकडे भरपूरदा क्लायंट येतात ज्यांच्याकडे 1990 आणि 92 मध्ये शेअर मार्केटमध्ये केलेली इन्व्हेस्ट त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबांनी त्यांचे शेअर सर्टिफिकेट फाटक्या तुटक्या अवस्थेत आणून देतात. ही इन्व्हेस्टमेंट आहे याचं काय करायचं सांगा. तर ह्याच्यामुळे ह्या 40 वर्षामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान झालं. ही जर का ही रक्कम तेव्हाच उपलब्ध झाली असती तर त्यांना आर्थिक गणना अजून योग्य तऱ्हेने त्यांना मांडता आली असती. पण त्या दृष्टीने आताची जी वेळ आहे की आपण आपले जे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या पॉलिसी आहेत ह्याच्याबद्दल एक डॉक्युमेंट तयार करावं. ते डॉक्युमेंट तुम्ही फॅमिली बरोबर शेअर करा किंवा कुठल्या प्रकारचं इन्शुरन्स आहे त्याच्या रिलेटेड जे आहे ते फॅमिलीला पटकन हाताशी येईल असं ठेवणं फार गरजेचं आहे. रिअल इस्टेटचा जो पॉईंट घेतला ना त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की फिजिकल गोल्ड कडे लोकांना अजूनही आकर्षण आहे. तर फिजिकल गोल्डच्या व्यतिरिक्त फिजिकल गोल्ड सांभाळणं हे अतिशय जिकरीचे काम झालेलं आहे आणि रिस्क सुद्धा झालेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने गेली 8 वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सोव्हिरियन गोल्ड बॉन्ड फंड लॉन्च केलेले आहे. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अतिशय इझी झालेलं आहे आणि त्याच्यामधले रिटर्न्स फार आकर्षित आहे. सी फिजिकल गोल्डमध्ये कुठल्या प्रकारचं ग्रोथ होत नाही. ते काय तुमचं 1 ग्राम 2 ग्राम त्याच्यामध्ये ऍड होणार नाही. व्हॅल्युएशन वाढेल पण जेव्हा विकायला जाल तेव्हा. त्या मनाने सोव्हिरियन गोल्ड बॉन्ड फंड जे आहेत हे जर का तुम्ही घेतले, प्रत्येक गव्हर्नमेंट आता तर इलेक्शन पिरियड आहे त्याच्यामुळे आता त्याच्यात काही लगेच अनाऊन्स होणार नाही पण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एखादा इश्यू येऊ शकतो.
तर हा प्रेझेंट गोल्डचा जो रेट असतो त्याच्यामध्ये त्या रेटनी गोल्ड ते बॉन्ड इश्यू होतात आणि त्याच्यामध्ये साधारणतः 8 वर्षाचा होल्डिंग पिरियड असतो. 8 वर्षानंतर जो गोल्डचा रेट असेल तो तुम्हाला टॅक्स फ्री तुम्हाला रिटर्न मिळतो आणि या 8 वर्षाच्या दौरान आरबीआय तुम्हाला 2.5% अॅन्युअल बेसिसला इंटरेस्ट देत असतं आणि गोल्ड सांभाळण्याचं वगैरे त्याच्यामध्ये कुठलंही हे नाही आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्सपेन्सेस नसल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे कॉस्ट मिळते. तर गोल्डमध्ये ऍसेट अलोकेशन प्रमाणे ऍटलिस्ट तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या 8 ते 10% हे गोल्डमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. मग गोल्डमध्ये तुमच्याकडे फिजिकल गोल्ड आहे, गोल्ड ETF आहे, गोल्ड म्युच्युअल फंड आहे आणि चौथा हा जो प्रकार आहे सोव्हिरियन गोल्ड बॉन्ड हा अतिशय आकर्षक आहे. त्याच्यामुळे लोकांनी जेव्हा कधी इश्यू येईल हा डेफिनेटली कन्सिडर करा ऍसेट अलोकेशन. धन्यवाद सर. तुम्ही तो शेवटचा मुद्दा सांगितलात की स्त्रियांनी देखील फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटमध्ये लक्ष द्यावं हे खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की त्याच्यासाठी पुरुष कारणीभूत आहे, पण तितकंच महिला देखील कारणीभूत आहेत, कारण का महिलांनी सक्रिय रीतीने त्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. अदरवाईज पण आम्ही जेव्हा सर बघतो तेव्हा महिला म्हणतात नाही हे माझे मिस्टर सांभाळतात, माझा भाऊ सांभाळतो किंवा माझे वडील सांभाळतात, आम्हाला त्यातलं काही कळत नाही. पण ह्याच्यामध्ये जर महिलांनी स्वतः लक्ष दिलं आणि स्वतः काही पाहिलं तर ते मला असं वाटतं ते अजून उत्तमरित्या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करू शकतील. तर हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही आज वुमन्स बरोबर. डेच्या निमित्ताने लोकांना सांगत आहेत, त्याच्यासाठी सर खूप खूप धन्यवाद. तसंच 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. Mr. Yashwant, he is from Mumbai. I am requesting Mr. Yashwant to please come on the stage and accept his certificate. Good morning all. My name is Yashwant Shivrekar. As most of you, I am also a mutual fund distributors. इससे पहले मैं लाइफ इंश्योरेंस कंपनी में सीनियर लेवल पे 10 साल काम कर रहा था. जब मैंने जॉब छोड़ के ये प्रोफेशन में आने का डिसीजन लिया, दैट टाइम मैं रियलाइज कि 10 साल के एक्सपीरियंस में काफ़ी सीखा था कि यहाँ पे किस टाइप के मार्केट केसेस की सेलिंग होती है और एडवाइजर सेंट्रिक जो चलता है उससे मुझे डिफरेंट होना था. तो दैट्स द रीजन मैंने CWM किया. CWM करते समय होलिस्टिक अप्रोच से मैंने काम करना सीखा एंड दैट्स द रीजन आई हैव कुड प्रोजेक्ट माई सेल्फ डिफरेंट फ्रॉम द प्रोडक्ट सेलर्स ऑफ दिस इंडस्ट्री, क्योंकि ये क्लाइंट सेंट्रिक अप्रोच से मैं काम करना सीखा CWM से. तो CWM सही है. थैंक्स टू अमेरिकन एकेडमी एंड डिम्पल इन पर्टिकुलर, क्योंकि फर्स्ट टाइम आपसे बात किया था CWM के बारे में एंड यू एक्सप्लेन मी इन अ प्रॉपर मैनर, जिससे मैं मोटिवेट हूँ. थैंक यू सो मच.